नमस्कार. एक्सलन्स MPSC योगेश शेलार या ॲपमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. बघा, पोलीस भरतीची ऑनलाईन बॅच आपण सुरू केलेली आहे. या ऑनलाईन बॅचमध्ये मराठी, गणित बुद्धिमत्ता, इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र, पंचायत राज, राज्यघटना वगैरे, विज्ञान हे सर्व विषय आणि कॉम्प्युटरसुद्धा आपण शिकवणार आहोत. तर ही बॅच प्ले स्टोअरवर एक ॲप्लिकेशन आहे योगेश शेलार, MPSC एक्सलन्स योगेश शेलार, या ॲपवरती तुम्हाला हा कोर्स पूर्ण भेटेल. आधीच्या व्हिडिओमध्ये आपण युरोपियन कंपन्यांचं आगमन भाग 2चं पूर्ण लेक्चर पाहिलं होतं. आता त्या लेक्चरचा व्हिडिओचा एक रिव्हिजन व्हिडिओ असेल. तर बघा, युरोपियन कंपन्यांचं आगमन, सर्वात प्रथम जी कंपनी किंवा जी सत्ता, जो देश युरोपमधला भारतामध्ये आला होता तो आपणा सर्वांना माहिती आहे, तो आहे पोर्तुगाल नावाचा देश. आणि ह्या पोर्तुगालमध्ये एक राजा होता, राजा हेनरी. त्या राजा हेनरीनं नौकानयनास उत्तेजन दिलं, हे आपण आधीच्या लेक्चरला पाहिलं होतं. तर ह्या हेनरीच्या उत्तेजनानुसार, प्रोत्साहनानुसार पहिला व्यक्ती निघाला होता बार्थोलोमेव डायस. तो येऊन पोचला केप ऑफ गुड होपपर्यंत. बाकी मग कोलंबस, अमेरिगो वेस्पुसी यांनी अमेरिकेबद्दल त्यांचा शोध वगैरे, आणि त्यानंतर वास्को द गामाला भारत शोधण्यामध्ये यश मिळालं होतं. तर अशा प्रकारे आधीचा भाग आपण पाहिला होता. या भागामध्ये पोर्तुगीजांनी भारतात त्यांची व्यापारी कंपनी म्हणजेच किंवा व्यापारी वखार, फॅक्टरी, गोदाम सगळ्यात आधी कुठं स्थापन केली ते बघणार आहोत. आणि तिथून पुढं मग पोर्तुगीजानंतर इंग्रज, डच, डॅनिश किंवा त्यानंतर फ्रेंच वगैरे हे सर्व आपण पाहणार आहोत. तर सगळ्यात पहिले पोर्तुगीजांचं आगमन भारतामध्ये झालं 1498ला, इसवी सन 1498. कुठं झालं होतं पोर्तुगीजांचं आगमन? तर केरळमधील एक बंदर आहे कालिकत बंदर. या कालिकत बंदरावरती 1498, एक 2 तारखा सांगितली होती तुम्हाला. त्या 2 तारखा, एक आहे 20 मे आणि दुसरी आहे 23 मे. 20 मे किंवा 23 मे 1498. तर या दिवशी पोर्तुगीज खलाशी वास्को द गामानं बंदरामध्ये प्रवेश केला होता. पुढे त्याचं जामोरीनं स्वागत वगैरे केलं. पुढच्या कालावधीमध्ये मग या पोर्तुगीजांनी भारतामध्ये त्यांची पहिली वखार, पहिली फॅक्टरी स्थापन केली होती. कुठं केली होती पहिली फॅक्टरी स्थापन? तर त्यांची पहिली फॅक्टरी होती कोचीन या ठिकाणी त्यांची भारतातली पहिली फॅक्टरी. यानंतर पुढं मग त्यांनी काही प्रदेश भारतामध्ये काबीज केले, जसं की कोचीन आहे, कन्नौर आहे, दमन, दीव, गोवा वगैरे भाग जिंकून घेतला होता. या फॅक्टरीच्या स्थापनेनंतर पुढच्याच वर्षी पोर्तुगीजांनी त्यांचा एक गव्हर्नर भारतामध्ये पाठवला. त्या पहिल्या गव्हर्नरचं नाव होतं फ्रान्सिस डी अल्मेडा किंवा फ्रान्सिस्को डी अल्मेडा. तर हा गव्हर्नर म्हणून नियुक्त झाला. हा एका पॉलिसीसाठी प्रसिद्ध होता. त्याची पॉलिसी आहे ब्ल्यू वॉटर पॉलिसी, समुद्रासंदर्भातलं धोरण किंवा पॉलिसी. ह्याच्यानंतर पुढचा गव्हर्नर, या अल्मेडाच्या कार्यकाल पूर्ण झाल्यानंतर जो भारतामध्ये आला 1509 त्याचं नाव आहे अल्फान्सो अल्बुकर्क. या अल्फान्सो अल्बुकर्कनं भारतामध्ये एक सत्ताधीश आहे, युसुफ आदिलशाह आहे, म्हणजे त्यावेळेचा सत्ताधीश विजापूरचा आदिलशाही विजापूरची सर्वांना माहिती आहे. तर त्या युसुफ आदिलशाहकडून गोवा हे शहर जिंकून घेतलं होतं. गोवा नावाचं शहर इसवी सन 1510 हे गोवा शहर यानं जिंकून घेतलं होतं. आणि हे शहर जिंकून देण्यामध्ये त्याला मदत केली होती भारतातलाच विजयनगरचा एक सत्ताधीश कृष्णदेवराय नावाचा. त्यानंतर पुढं मग या पोर्तुगीजांनी गोव्यामध्ये तिथल्या जनतेवर, सामान्यांवर अत्याचार केले, अन्याय केला, त्यांचं धर्मांतर वगैरे केलं. आणि हे सगळं अल्फान्सो अल्बुकर्कच्या परमिशननं झालं होतं. गोव्यामध्ये त्याला पोर्तुगीजांची किंवा ख्रिश्चनांची संख्या वाढवायची होती, त्यामुळं हिंदू महिलांबरोबर विवाह वगैरे करायला त्यानं त्याच्या सैनिकांना प्रोत्साहन दिलं होतं. त्यानंतर पुढं ह्याच अल्बुकर्कला त्यानं सत्तेची स्थापना केली ना, त्यामुळे ह्या अल्बुकर्कला भारतामध्ये
पोर्तुगीज सत्तेचा संस्थापक असं म्हटलं जातं. भारतातील पोर्तुगीज सत्तेचा संस्थापक कोण? तर अल्फान्सो अल्बुकर्क हा आहे. पुढच्या कालावधीमध्ये बघा, पोर्तुगीजांनी गोव्यामध्ये धर्माबद्दल तुम्हाला सांगितलं, प्रसार करायचा त्यांना. आणि मग पोर्तुगीजांचा धर्मग्रंथ, पोर्तुगीज ख्रिश्चन धर्मीय होते, त्यांचा धर्मग्रंथ आहे बायबल. त्या बायबलच्या प्रिंट्स वाटण्यासाठी लोकांना, खास करून हाच मूळ उद्देश होता. गोव्यामध्ये ह्या लोकांनी इसवी सन 1556मध्ये गोव्यामध्ये पोर्तुगीजांनी 1556मध्ये एक छापखाना सुरू केला होता. आणि हा जो छापखाना आहे गोव्यामधला, तो भारतातला, फक्त भारतातलाच नाही तर आशिया खंडामधला पहिला छापखाना होता. कधी सुरू केला होता? इसवी सन 1556मध्ये. कोणी सुरू केला? पोर्तुगीजांनी केला. कुठे सुरू केला? गोव्यामध्ये केला. गोवा, 1556 आणि पोर्तुगीज, हे छापखान्याबद्दल लक्षात ठेवायचं. पोर्तुगीजांनी भारतामध्ये काही वस्तू वगैरे आणल्या होत्या. त्या वस्तू कुठल्या कुठल्या होत्या? वस्तू आणल्या म्हणजे वस्तूंना काही नावं आहेत, फळांना त्यांची काही नावं आहेत, काही व्यावसायिकांना त्यांची नावं आहेत. तर अशा प्रकारे काही वस्तू किंवा फळं किंवा काही खाद्यपदार्थ आपण काल पाहिले होते. ते सर्व काल आधीच्या लेक्चरमधले खाद्यपदार्थ आणि काही एक्स्ट्रा जे तुम्हाला मराठी, तो भाग तसं मराठीच्या लेक्चरमध्ये जाईल पारिभाषिक शब्दांमध्ये. पण संदर्भ आलायच इथं म्हणून सांगतो की तंबाखू आहे, बटाटे आहे, टोमॅटो आहे, त्याच्यानंतर मग मिरची होती, मिरची, कोबी, अननस, फणस, पेरू, रोटी, पाव, बिस्किट, हे काही खाद्यपदार्थ होते. त्याशिवाय आणखी मग व्यक्ती वगैरे होत्या काही, मिस्त्री आहे, कमांडर आहे, कर्नल आहे, इत्यादी काही. त्यानंतर बायको हा शब्द पण पोर्तुगीजांचाच आहे. कोरडा नावाचा एक शब्द आहे. कोरडा म्हणजे ओला कोरडा, त्यातला कोरडा नव्हे. कोरडा म्हणजे आपण चाबूक म्हणतो तो कोरडा, पोर्तुगीज शब्द आहे हा सुद्धा. तर अशा प्रकारचे काही शब्द होते. पुढं मग साबुदाणा आहे. तर हे काही पोर्तुगीज शब्द. परात, बादली, बम, घमेलं, हे काही भांडी वगैरे आहे ते होती. याच्यानंतर हे सगळं झालं. पोर्तुगीज यानंतरच्या काळामध्ये पोर्तुगीजांचा आणखी एक पुढचा गव्हर्नर आला. त्याचं नाव होतं निनो द कुन्हा. त्या पुढच्या गव्हर्नरचं नाव निनो द कुन्हा. हे कुन्हा लक्षात ठेवायला सोपं आहे. गोव्यामध्ये त्यांनी राजधानी आणली होती. कुठून आणली होती? तर पोर्तुगीजांची सुरुवातीची राजधानी होती कोचीन. कोचीनहून त्यानं राजधानी आणली गोव्याला. लक्षात कसं ठेवायचं? तर आपण गोवा मुक्ती संग्राम बघतो, त्याच्यामध्ये एक टी बी कुन्हा नाव आहे. तसं कुन्हा, गोवा आणि कुन्हा तुम्ही हे करून ठेवा, एक रिलेट करून ठेवा. टी बी कुन्हा, गोवा मुक्ती संग्राम, ते टी बी कुन्हा भारतीय होते. ह्या कुन्हाबरोबर काय संबंध आहे? फक्त नावामध्ये सिमिलरिटी आहे म्हणून. प्रश्न काय विचारला जाईल की भारतात पोर्तुगीजांची राजधानी कोचीनहून गोवा येथे कोणी स्थलांतरित केली किंवा कोणाच्या काळात आली? तर ती राजधानी कोचीनहून गोव्याला आणली निनो द कुन्हा या गव्हर्नरनं इसवी सन 1530च्या दरम्यान. पुढचा त्यांचा एक आणखी गव्हर्नर आहे महत्त्वाचा. ह्या निनो द कुन्हा आणि पुढचा गव्हर्नर मार्टिन अल्फान्सो डिसुझा यांच्यावर प्रश्न आणखी तरी पोलीस भरती लेवलला आलेला नाही. पुढच्या कालावधीमध्ये येऊ शकतो कदाचित. आपण एक पाऊल पुढं तयारीत राहिलेलं बरं. पुढचा गव्हर्नर होता मार्टिन अल्फान्सो डिसुझा. या मार्टिन अल्फान्सो डिसुझा बरोबर एक प्रसिद्ध संत पोर्तुगीजांचा भारतामध्ये आला होता. त्या संताचं नाव आहे, संत त्यावेळेस नव्हते ज्यावेळेस आले होते त्यावेळेस एक व्यक्ती होता फ्रान्सिस झेवियर म्हणून. फ्रान्सिस झेवियर धर्मप्रसार करण्यासाठी आला होता. भारतामध्ये धर्मप्रसार केला, इथंच मेला. त्यांचा जो फ्रान्सिस झेवियर यांच्याबद्दल 2 फोटो मी स्लाईडमध्ये दिले होते, दाखवले तुम्हाला. हे बघा, हे आहेत फ्रान्सिस झेवियर. हा चेन्नईचा चर्च आहे हा वाला आधीचा, आणि हे गोव्यामधलं त्यांचं पार्थिव आहे. पार्थिव म्हणजे काय? मृत शरीर. हे आहे गोव्यामध्ये. तर ही जे शरीर आहे यांचं, हे दर 10 वर्षांनी पेटीखाली काढली जाते, त्याची साफसफाई, नखं कापली जातात, सांगितलं तुम्हाला आधीच्या लेक्चरला. अशा प्रकारे हे फ्रान्सिस झेवियर कोणाबरोबर भारतामध्ये आलेत? तर मार्टिन अल्फान्सो डिसुझा बरोबर आलेत. त्यानंतर पुढं त्या पोर्तुगीजांनंतर पुढचे डचांचं इतर 2 नावं सांगितली होती, नेदरलँड आणि हॉलंड. तर हे डच किंवा नेदरलँड, हॉलंड. तर हे
भारतामध्ये यांची जी कंपनी आहे ती इसवी सन 1602ला स्थापन झाली आणि मागच्याच वर्षी पोलीस भरतीला 21ची पोलीस भरती 23ला झाली. त्याच्यामध्ये एक प्रश्न विचारला होता, पहिली जॉईंट स्टॉक कंपनी कोणी स्थापन केली? पहिली जॉईंट, लक्ष द्या ह्याच्यावरती शब्दांवरती नीट, जॉईंट स्टॉक कंपनी कोणी स्थापन केली? आणि पर्याय होते पोर्तुगीज पहिलाच पर्याय, इंग्रज, डच आणि बऱ्याच लोकांनी पोर्तुगीज गोल केलं. कारण आपल्याला माहिती आहे पोर्तुगीज आधी आले, मग आपण पोर्तुगीज कंपनीज स्वभाव आहेत आपला की ज्या आधी आले लॉजिक लावणार सिंपल आणि पोर्तुगीज करणार. पण पहिली जॉईंट स्टॉक कंपनी मात्र आहे डचांची. जॉईंट स्टॉक या शब्दावर जास्त भर द्यायचा. जॉईंट स्टॉक कंपनी डचांची आहे, 1602 मध्ये आहे. त्यानंतर पुढं त्यांची म्हणजेच डचांची भारतातील पहिली वखार स्थापन झाली मसुलीपट्टणम किंवा मछलीपट्टणम, जे की सध्याच्या आंध्र प्रदेशमध्ये आहे. आणि या डचांचा भारतातला जो संबंध आहे कधी संपला किंवा भारत सोडून कधी गेले, तर डचांना भारत सोडून जावं लागलं होतं. एका लढाईमध्ये त्यांचा पराभव झाला म्हणून. तर त्यांचा कुठल्या लढाईमध्ये पराभव झाला, तर ती लढाई आहे 1759 साली बेदोराची लढाई किंवा त्यालाच हुगळीची लढाई पण म्हणतात. हुगळी आहे बंगालमध्ये. तर या ठिकाणी इंग्रजांनी डचांचा पराभव केला होता आणि त्यामुळे अशा प्रकारे डचांची भारतातील सत्ता संपली होती. डचानंतर पुढचे इंग्रज. एक इंग्रज व्यक्ती जॉन मिल्डन हॉल हा एक ब्रिटिश व्यापारी होता. तो 1599 मध्ये भूमार्गाने भारतात आला होता आणि भारतात आल्यानंतर त्यानं 1599 मध्ये येऊन गेल्यानंतर त्याच्या देशामध्ये तिकडं साहसी व्यापारी संघटना नावाची एक संघटना तिथल्या व्यापाऱ्यांनी स्थापन केली होती. आणि ह्या साहसी व्यापारी संघटनेचंच पुढच्याच वर्षी म्हणजे त्यांनी 1600 मध्ये रूपांतर केलं ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीमध्ये. आणि या ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला ब्रिटनची राणी होती एक, तिचं नाव होतं एलिझाबेथ पहिली. या एलिझाबेथ पहिल्या नावाच्या राणीनं 31 डिसेंबर 1600 रोजी ह्या कंपनीला सनद दिली, 15 वर्षांची व्यापारी मक्तेदारीची सनद दिली भारताबरोबर किंवा भारतासह पूर्वेकडील देशांबरोबर व्यापार करण्याची. किती वर्षांची? 15 वर्षांची व्यापाराची सनद दिली. त्यांच्यानंतर मग त्यांनी पुढे एक त्यांचा वकील पाठवला भारतामध्ये. भारतातल्या तत्कालीन दिल्लीच्या बादशाहाकडून भारतामध्ये काही व्यापारी सवलतीचा लाभ घेण्यासाठी किंवा सवलती मिळवून घेण्यासाठी. त्या वकिलाचं नाव होतं कॅप्टन हॉकिंग्स. हा आला 1608 मध्ये. त्याला काही विशेष सवलती वगैरे जहांगीर नावाचा बादशाह होता त्यावेळेस त्यानं काही दिलं नाहीत, तो परत गेला निराशेनं. पुढचा त्यांचा एक राजा होता जेम्स पहिला नावाचा. 1609 मध्ये ह्या जेम्स पहिला नावाच्या राजानं 1609 मध्ये जेम्स पहिला या राजानं त्यांच्या आधीच्या राणीनं जी सनद दिली होती 15 वर्षांची, ती सनद त्यानं कंटिन्यू केली, पुढं कायम करून टाकली. परमनंट सनद कायम केली जेम्स पहिल्यानं कंपनीला भारताबरोबर. तसेच भारताबरोबरच आणि भारताशिवाय पूर्वेकडील देशांबरोबर व्यापार करण्याची मक्तेदारीची सनद कायम केली. कोणी केली ही मक्तेदारीची सनद कायम? तर त्याचं नाव आहे जेम्स पहिला नावाचा राजा. पुढं मग इंग्रजांनी 1613 मध्ये सुरतला त्यांची पहिली वखार स्थापन केली. त्याच्या आधी हे सांगितलं होतं की कॅप्टन थॉमस बेस्टनं सुरतला इंग्रजांचा पराभव केला होता. इंग्रज अधिकारी थॉमस बेस्टनं पोर्तुगीजांचा पराभव केला होता आणि प्रभाव त्याचा पडला दिल्लीच्या बादशाहावर त्यावेळेच्या. त्याचं नाव होतं जहांगीर. आणि मग ह्या जहांगीरनं इंग्रजांना भारतामध्ये व्यापारी कंपनी वखार स्थापन करण्याची किंवा फॅक्टरी स्थापन करण्याची परवानगी दिली होती आणि सुरतला इंग्रजांची पहिली वखार सन 1613 मध्ये स्थापन झाली होती. याच्यानंतर मग आणखी एक वकील त्यांचा आला पुढच्या काही कालावधीमध्ये. त्या वकिलाचं नाव होतं थॉमस मनरो, मेजर मनरो. 3 लोक वेगवेगळे आहेत. तिघांबद्दल काल आपण आधीच्या लेक्चरमध्ये आपण चार्टमध्ये पाहिलं होतं. यानंतर पुढं मुघल बादशाह जहांगीरकडून थॉमस रोनं आणखी काही सवलती मिळवून घेतल्या. याच्यानंतर पुढं इंग्लंडचा राजा होता एक चार्ल्स दुसरा नावाचा राजा. ह्या चार्ल्स दुसरा नावाच्या राजानं एक त्याच्या
त्याचं लग्न झालं होतं पोर्तुगीज राजकन्याबरोबर. तिचं नाव होतं कॅथरीन ऑफ ब्लॅगन्झा. त्या कॅथरीन ऑफ ब्लॅगन्झाला पोर्तुगीजांनी भारतामध्ये जिंकलेलं मुंबई बेट आणि आसपासची बेटं तिला आंदण म्हणून दिली होती, गिफ्ट म्हणून दिली होती. तरी इंग्रजांकडे अशा प्रकारे आली. इंग्रजांनी पुढं मग तिथं त्यांचा गव्हर्नर नेमला आणि आधी तर इंग्रज सरकारनं ते त्यांना जे मिळालेलं गिफ्ट होतं, आंदण होतं, ते त्यांच्याच कंपनीला म्हणजेच ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला भाडे तत्वानं दिलं होतं, करारावर दिलं होतं. आणि मग ह्या ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीनं इथं एक गेराल्ड ऑन्जियर नावाचा गव्हर्नर नेमला होता. त्यानं मग ते बेट 7 बेटामध्ये विभागलेलं बेट एकसंध केलं भराव वगैरे टाकून, आणि त्या गेराल्ड ऑन्जियरला म्हणूनच मुंबई बेटाचा संस्थापक म्हणलं जातं. गेराल्ड ऑन्जियर मुंबई बेटाचा संस्थापक. पुढच्या कालावधीमध्ये फारुख सियर नावाचा एक मुघल बादशाह होता. त्या फारुख सियरने इंग्रजांना आणि इंग्रजांना म्हणण्यापेक्षा खास करून ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला बंगाल प्रांतामध्ये जकातमुक्त व्यापाराचं फरमान दिलं होतं 1717 साली. त्यामागचा इतिहास पण सांगितलं होतं. त्याला आजारातून बरं केलं होतं कंपनीच्या एका वैद्यकीय अधिकाऱ्याने, एका डॉक्टरनं. खुश होऊन मग त्यानं कंपनीसाठीच काही फायदे मागितले आणि त्याच्यामध्ये मग भारतात कुठेही वकार स्थापन करण्याचा आणि बंगालमध्ये जकातमुक्त व्यापाराचा फरमान किंवा अधिकार दिला होता. त्याच्यानंतर पुढं क्रमानं आलेले पुढचे आहेत फ्रेंच. या फ्रेंचांमध्ये एक राजा होता 14वा लुई नावाचा. 14वा लुई या राजाच्या काळामध्ये फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली होती सन 1664 मध्ये. आणि फ्रेंचांनी भारतातील पहिली वखार सुरतला, जिथं इंग्रजांची पहिली वखार स्थापन झाली, तिथंच फ्रेंचांची पण पहिली वखार स्थापन झाली. इंग्रजांची झाली 1613ला, फ्रेंचांची झाली 1668ला. अशा प्रकारे त्यानंतर पुढं 1690च्या आसपास फ्रेंचांनी मुघलांकडून कलकत्त्या शेजारचं एक शहर चंद्रनगर मिळवलं. हे भारताला स्वातंत्र्य मिळेपर्यंत चंद्रनगर फ्रेंचांकडेच होतं. चंद्रनगरशिवाय आणखी पॉंडिचेरी हा पण भाग फ्रेंचांकडेच होता. 1954 साली तिथं सार्वमत घेतलं गेलं होतं. पुढच्या कालावधीमध्ये बघा फ्रेंचांनी मग त्यांचा एक गव्हर्नर, फ्रेंचांचा एक प्रभावी गव्हर्नर, अत्यंत प्रभावी, ज्याचं नाव, बाकी भरपूर गव्हर्नर आले त्यांचे, पण एका गव्हर्नरचं नाव स्पर्धा परीक्षा करणाऱ्यांनी सगळ्यांना लक्षात ठेवायला पाहिजे फ्रेंचांच्या, तो म्हणजे होता डुप्ले. ह्या डुप्लेला पाठवलं होतं 1745 मध्ये भारतामध्ये. पुढं मग काही लढाया झाल्या आणि त्या लढाईमध्ये दुसऱ्या कर्नाटक लढाईनंतर त्याचं खापर डुप्लेवर फोडलं, पराभव आणि त्याला भारतातून पाठवलं होतं. पण त्या डुप्लेबद्दल पोलीस भरतीला प्रश्न विचारलाय की चंद्रनगरचा प्रशासक या नात्याने पुढीलपैकी कोणत्या गव्हर्नरनं आपल्या प्रशासकीय गुणकौशल्याचा व दूरदृष्टीचा परिचय दिला होता म्हणून, तर तो होता डुप्ले. ह्याच्यानंतर मग भारतातून निघून जाणाऱ्या ज्या सत्ता होत्या, भारत सोडून जाणाऱ्या किंवा ज्यांना आपण हाकलून लावलं, अशा सगळ्यांचा क्रम आपल्याला पाहायचा आहे. सगळ्यात आधी डच गेले. सगळ्यात पहिल्यांदा सर्वात आधी गेले डचांचा पराभव ब्रिटिशांनी केला होता 1759ला बेदोराच्या लढाईमध्ये किंवा हुगळीच्या लढाईमध्ये. बेदोरा किंवा त्यालाच आपण म्हणतात हुगळीची लढाई. हा जो भाग आहे हुगळी किंवा बेदोरा, तो आहे बंगाल प्रांतामध्ये. हुगळीची लढाई किंवा बेदोराची लढाई, या लढाईमध्ये यांचा झाला पराभव आणि त्यांना जावं लागलं भारतातून. पुढचे होते डॅनिश किंवा डेन्मार्क. ह्या डॅनिश लोकांनी स्वतःच्या सगळ्या वसाहती ब्रिटिशांना विकून टाकल्या होत्या 1845 मध्ये आणि ते पण भारत सोडून गेले. पुढचे मग इंग्रजांना आपल्या चले जाव चळवळ, त्यानंतर नेताजींचे आझाद हिंद बोस त्यांचा संघर्ष, प्लस दुसऱ्या महायुद्धामध्ये इंग्रजांचा झालेला एकूण काय म्हणतात की मनुष्यहानी, पैसा, या सर्वांच्या परिणामामुळं त्यांना पण भारत सोडून जावं लागलं होतं. 15 ऑगस्ट 1947ला इंग्रज लोक भारत सोडून गेले होते. कधी गेले इंग्रज? 15 ऑगस्ट 1947. त्यानंतर पुढचे फ्रेंच पण ह्या इंग्रजांच्या जवळपासच्याच कालावधीमध्ये भारत सोडून गेले. 1954 मध्ये काय घेतलं होतं? तर सार्वमत घेतलं होतं. कुठल्या प्रदेशामध्ये? तर फ्रेंचांच्या ताब्यात असणारे प्रदेश पॉंडिचेरी आणि चंद्रनगरमध्ये. सर्वात शेवटी गेलेत, जे सर्वात आधी आले होते ते पोर्तुगीज सर्वात शेवटी गेलेत भारत सोडून. आले होते 15व्या शतकामध्ये 1498 मध्ये
आणि भारत सोडून गेलेत 1961 मध्ये, 19 डिसेंबर 1961. ठीक आहे, हा रिव्हिजन व्हिडिओ आपण या ठिकाणी थांबवूया.